नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत साऊथ इंडियन स्टाईल रसम। माझी मैत्रीण एक साऊथ इंडियामध्ये राहते। तिने मला ही रसम बनवण्याची पद्धत शिकवली। अगदी साधी सोपी पद्धत आहे आणि साऊथ इंडियामध्ये प्रत्येक घरात हे रसम होतं। अगदी वेगवेगळ्या पद्धतीने होतं, वेगवेगळ्या मसाल्यांमध्ये होतं। थोडंसं अंतर कापलं गेलं म्हणजे एका गावातनं दुसऱ्या गावात गेलं तर त्यांची पद्धत वेगळी असते, पण तिने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने मी बनवणार आहे। आणि यापेक्षाही वेगळी पद्धत जर तुमच्याकडे असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा। चला तर मग बघूया हे टेस्टी आणि सिंपल रसम कसं बनवायचं ते। रसम बनवण्यासाठी एक वाटी तुरीची डाळ घेतली, ती 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली, नंतर कुकरमध्ये टाकून घेतली। आता त्यात एक मोठा टोमॅटो कापून टाकूया। त्याचबरोबर बारीक चिरलेल्या 3 ते 4 हिरव्या मिरच्या घेतल्या, थोडीशी हळद आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊ आणि पाणी टाकूया। आणि पाणी जरा जास्तच टाकायचं, कारण रसम पातळ असतं। आपल्या एरवीच्या वरणापेक्षा आहे ना ते बऱ्यापैकी पातळ असतं, घट्टसर नसतं। आणि आंबट गोड असल्यामुळे ना खूप छान चटपटीत लागतं। भाताबरोबर तुम्ही खाऊ शकता किंवा चपातीबरोबर खाऊ शकता किंवा असंही पिऊ शकता, चव अप्रतिम लागते। रसमसाठी आपण चिंच भिजवून घेऊ। आपल्याला चिंचेचा कोळ हवा आहे आणि जोवर आपल्या कुकरच्या 2-3 शिट्ट्या होत आहे तोवर त्यासाठी एक मसाला भाजून घेऊ। हा मसाला सुद्धा अगदी साऊथ इंडियामध्ये प्रत्येक ठिकाणी वेगवेगळा असतो, तर तिने ज्या पद्धतीने सांगितलं त्या पद्धतीने मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी मी 1 चमचा जिरे घेतले, 1 चमचा धणे घेतले। आता धणे आणि जिरे व्यवस्थित भाजून घ्यायचे। म्हणजे कितपत भाजायचे तर जिऱ्यांचा छानपैकी सुगंध दरवळला पाहिजे आणि धणे थोडेसे लालसर गुलाबी भाजले पाहिजे इतपत। आणि हा मसाला मंद गॅसवर भाजायचा। कधी कधी यात तूर डाळ, उडीद डाळ आणि हरभऱ्याची डाळही टाकतात, पण तिने मला ती पद्धत सांगितलेली नाही। आता यात 3 काळी मिरी टाकून घेऊ आणि 2 ते 3 लाल सुकलेल्या मिरच्या टाकून घेऊया आणि त्यासुद्धा एखादा मिनिटभर भाजून घेऊया। त्याचबरोबर तुमच्याजवळ कढीपत्ता असेल ना तर तुम्ही तो टाकून आत्ताच भाजून घ्या। माझ्याजवळ नव्हता म्हणून मी नाही टाकला। आणि सर्वात शेवटी काही मेथीचे दाणे टाकूया, कारण मेथी आधी टाकली ना तर ती जास्त भाजली तर कडवट होते, त्यामुळे अगदी लास्टला मेथीचे दाणे टाकायचे। आणि थोडासा हिंग टाकूया आणि फक्त 1 मिनिट आता भाजून घेऊ आणि गॅस बंद करूया। त्यानंतर हा सर्व मसाला थंड करून घेऊ। मसाला थंड झाला की मिक्सरमध्ये टाकूया आणि याची पावडर तयार करून घेऊ। आणि हो, पुन्हा एकदा सांगते, कढीपत्ता नक्की टाका। माझ्याजवळ नव्हता म्हणून मी टाकला नाही। इकडे डाळीला आपण 4 शिट्ट्या काढून घेतल्या, डाळ छानपैकी शिजलेली आहे। आता ही रवीने घोटून घेऊया आणि खूप अशी घट्टसर घोटायची नाही आहे, त्यात डाळिंब्या दिसल्या पाहिजे इतपतच ती घोटायची। आणि रसम तुम्हाला मगाशीच सांगितलं की वरणापेक्षा पातळ असतं, तर जास्त डाळ पण घोटायची नाही। आता पुन्हा एकदा गॅसवरती आपण कुकर ठेवलं आणि त्यात आपण जो मसाल्यांची पावडर बनवून ठेवली होती ती टाकून घेऊया। संपूर्ण पावडर टाकून द्या, खूप छान लागेल। आणि इकडे आपण एक फोडणी तयार करू। अतिशय साधी सिंपल फोडणी आहे। फोडणी पात्रात आपण 1 चमचा तेल घेतलं, त्यात थोडीशी मोहरी टाकूया, थोडेसे जिरे टाकून घेऊ, थोडा कढीपत्ता, सुकलेल्या लाल मिरच्या टाकून घेऊया आणि त्यानंतर हिंग टाकूया। कढीपत्ता माझ्याजवळ थोडाच होता म्हणून मी फक्त फोडणीला टाकला, पण तुमच्याजवळ जर जास्त असेल ना तर तो नक्कीच मसाल्यांमध्ये टाका। मसाल्यांबरोबर 1 ते 2 मिनिट कुरकुरीत होईपर्यंत भाजा आणि त्याची सुद्धा पावडर बनवून घ्या। त्यानंतर रसमला चटपटीतपणा येण्यासाठी थोडासा गूळ टाकून घेऊ आणि जी चिंच भिजत ठेवली होती तिचा कोळ तयार करून घेतला, तो कोळ टाकून घेऊया। व्यवस्थित एकदा सर्व पदार्थ एकत्र करून देऊ। त्यानंतर कोथिंबीर टाकूया। आपला रसम तयार आहे। पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊ। रसम तयार झालं आहे। चवीला खूप अप्रतिम लागतं, म्हणजे आंबट, गोड, तिखट अशी सगळीच चव यामध्ये आहे। तुम्ही भाताबरोबर खाऊ शकता, भाताबरोबर तर खूप अप्रतिम लागतं। आणि साऊथ इंडियामध्ये जवळजवळ सर्व भाताबरोबरच खाता। तुम्ही चपातीबरोबर खाऊ शकता किंवा असंही पिऊ शकता, अगदी छान चव लागते ह्याची।
एकदा नक्कीच या पद्धतीने करून बघा. तिकडे आपला भातही शिजतो आहे. आता आपण त्याबरोबर खाण्यासाठी एक भाजी तयार करू. रसम भाताबरोबर मी मेथीची भाजी बनवणार आहे. त्यासाठी गॅसवरती एक कढई तापत ठेवली. त्यात तेल टाकलं. तेल व्यवस्थित गरम झालं. त्यात जिरे टाकले. त्यानंतर थोडंसं लसूण टाकला. लसूण व्यवस्थित गुलाबीसर झाला. आता त्यात हिरव्या मिरच्या टाकून घेऊया. अगदी सिंपल पद्धतीने ही भाजी बनवणार आहे. तुम्हाला वाटलं तर बनवा, नाही बनवली तरी चालेल. त्यानंतर स्वच्छ धुतलेली मेथीची भाजी टाकून घेऊ. 2 ते 3 पाण्याने व्यवस्थित धुवून घ्यायची, कारण मेथीच्या भाजीला माती असते. आणि आता तुम्हाला ही वाटत असेल की खूप जास्त आहे, पण शिजून अतिशय थोडी होईल ही. बघा, भाजी टाकल्या किती जास्त वाटत होती आणि आता केवढी झाली ती. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा टमाटाही टाकू शकता, पण मला अगदी साध्या सोप्या पद्धतीने खायची होती म्हणून मी या पद्धतीने टाकली. आता यात चवीनुसार मीठ टाकूया. आणि आई बोलली की थोडासा शेंगदाण्याचा कूट टाक म्हणे, तर त्यामुळे मी शेंगदाण्याचा कूट टाकणार आहे. नाही टाकलात तरी चालेल, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नाहीतर अशाच पद्धतीने बनवा किंवा कांदा टमाटा टाकून थोडीशी चटपटीत बनवा. पण मला रसम इतकं चटपटीत लागलं ना की मला बाकीचं काहीच खायची इच्छा नव्हती, पण आईसाठी भाजी बनवलेली. आता यात थोडासा मी भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट टाकून घेतला. पुन्हा एकदा व्यवस्थित एकत्र करून घेऊ. आपली भाजीसुद्धा अगदी झटपट 2 ते 3 मिनिटात तयार झाली. भाजीही झाली, रसमही झालं, भातही झाला. आता जेवणासाठी ताट तयार करून घेते मी. बघा, भातही तयार झाला, भाजी आणि त्याबरोबर भाजलेला पापड. त्यावरती हे चटपटीत आंबट गोड तिखट असं रसम टाकून घेऊ. तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने नक्की करून बघा. उन्हाळ्यासाठी खूप अप्रतिम हलकं फुलकं जेवण आहे. आणि हो, तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा. हो, रसमच्या मसाल्यांमध्ये मी तुम्हाला मगाशीच सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे मसाले वापरतात. तर तुम्ही ह्या पद्धतीने अगदी साध्या सोप्या पद्धतीने नक्की करून बघा. तुम्हाला ही रेसिपी नक्कीच आवडेल. आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर माझ्या चॅनलला प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा. आता पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये, अशाच एखाद्या चटपटीत आणि झटपट बनणाऱ्या रेसिपी बरोबर. तोवर बाय बाय.